राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. खालापूर तालुका परिवर्तन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम धाकटी पंढरी ताकई येथील सभामंडपात संपन्न झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी अजितदादा पवारांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा देताच कार्यकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धाकटी पंढरी ताकई मंदिराच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, उद्धव ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, युवक तालुकाध्यक्ष अमर मानकावळे, आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे, पंचायत समिती देवयानी देशमुख, खानाव पंचायत समिती गणाचे उमेदवार भूषण पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. स्पष्ट वक्तेपणा, वक्तशीर बाणा, कार्यकर्त्यांच्या समस्यांची जाण असणारे दिलदार स्वभावाचा नेता म्हणून अजित पवारांची ओळख होती, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केली. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते सोडून गेलेत. आता अजित पवारही गेले, परंतु जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. असं असलं तरी महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची खंत उद्धव ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.